हाय हॅलो नमस्कार. सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजची आपली फराळाची रेसिपी आहे. एका व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे लाडू दाखवलेले आहेत, एक बेसनचे लाडू आणि एक रव्याचे लाडू. तर बेसनच्या लाडूमध्ये दूध वापरून बेसन लाडू कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर पाकातले रवा लाडू दाखवलेले आहेत. तर आपण ह्या लाडवांची ऑर्डरही स्वीकारतो. तर लास्टला मी ऑर्डर नंबर देईन, ज्यांना कुणाला ऑर्डर बुक करायची असेल त्या बुक करू शकतात. त्या कारणास्तव आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते. आपण नवीन सुरुवात केलेली आहे फराळाच्या ऑर्डरची, त्याच्यामुळं त्याच ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ बनवणं काय शक्य झालं नाही. चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिलं तर सांगते, मी 1 किलोच्या प्रमाणातलं बेसन लाडू आणि 1 किलो प्रमाणात रवा लाडू दाखवणार आहे. जर कोणाला ऑर्डर घ्यायची असेल तरी या प्रकारचे लाडू बनवून ऑर्डर घेऊ शकता. तर बघा, व्यवस्थित मी मोजमाप अगदी प्रमाण सांगणार आहे. तर 1 किलो बेसन घेतलेलं आहे. बेसन स्वच्छ चाळून घ्यायचे. मी रेडीमेड बेसन येतं तेच बेसन यूज केलेलं आहे. मी बेसन चाळून पॉकेटमध्ये भरून ठेवलं होतं, कारण ह्या सर्व तयारी अगोदरच कराव्या लागतात. तर बघा, त्यासाठी मी बेसन आणि रवा दोन्हीही चाळून घेतलं होतं आणि बॅगमध्ये भरून ठेवलं होतं. तर बेसन सगळ्यात पहिलं टाकून घेतलंय आणि कंटिन्यू बेसन हलवत राहायचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवरती मी रवा घेतलेला आहे. हा बारीक 0 साईजचा रवा आहे, तो घेतलेला आहे 1 किलो आणि तोही चांगला तुपामध्ये भाजून घेणार आहे. तर कमी तुपात आणि टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याचबरोबर तोंडात टाकता क्षणी रवा लाडू विरघळतात ते रवा लाडू मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कंटिन्यू पहा. बघा, आम्ही दोघींनी मिळून फक्त एका तासामध्ये ही ऑर्डर कंप्लीट केलेली आहे. रवा 1 किलो, रव्याचे लाडू 1 किलो आणि बेसनाचे लाडू 1 किलो एवढ्या प्रमाणातले. तर मी तुम्हाला दाखवते. बघा, दोघी जणी होतो, एक जण बेसन भाजत होती आणि एक जण रवा भाजत होती. तर रवा भाजायला साधारण 15 मिनिटं लागतात. एकदम कमी गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे आणि रव्यासाठी एकदम 0 साईजचा रवा घ्यायचा आहे, म्हणजेच त्याचे लाडू छान होतात आणि पाकाचं प्रमाण जे आहे तेही चुकत नाही. जर तुम्ही जाड रवा घेणार असेल तर मी सांगितलेल्या पाकामध्ये त्या लाडवाचं प्रमाण चुकतं. तर हे 0 साईजचा रवा आहे, त्याच प्रमाणाचं मी माप सांगते तुम्हाला. थोडी टिप ही देईन मी पुढं, जाड रवा असेल तर काय करायचं. बघा, मी अर्धा किलो तूप गरम करून घेतलं होतं. त्यातलं अर्धा पावशर तूप जे आहे ते मी रवा लाडूला वापरते. तर रवा लाडूमध्ये मी 5 मिनिटं आधी रवा भाजून घेतला आणि नंतर तूप टाकलेलं आहे. त्याच प्रकारे आपण बेसन भाजतानाही अगोदर तूप टाकायचं नाही, नंतर तूप टाकायचं आहे अर्ध बेसन भाजून झाल्यानंतर, म्हणजे आपल्याला भाजायला त्रास होत नाही. जसं की रवा भाजायला 15 मिनिटं लागतात मीडियम गॅसवरती, तसंच बेसन एकदम स्लो गॅसवरती भाजायचं आहे. त्याला साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात 1 किलोचं बेसन भाजायला. तर बेसनाला जो आहे आपल्या तो 1.5 पावशर तूप गेलेला आहे बरं का. मी अर्धा किलो तूप गरम केलं होतं, त्यातलं अर्धा पावशर तूप रवा लाडवाला वापरलं आणि 1.5 पावशर जे तूप आहे ते बेसन लाडूला वापरणार आहे. तर बेसनमध्येही थोडंसं तूप टाकलं आणि कंटिन्यू हलवत राहायचंय. तर आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की असं वरून तूप टाकल्यानंतर बेसनच्या गाठी तयार होतात. तर तसं काही होत नाही. गरम करून तूप टाकायचे म्हणजेच, आणि पटकन लगे हलवून घ्यायचं, तर त्याच्या गाठी तयार होत नाहीत. गाठी जरी तयार झाल्या तर त्याच्यासाठी मी पुढे एक ट्रिक सांगितलेली आहे, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, बेसन पण चांगलं हलवून घेते आणि म्हणजे भाजून घेणार आहे पूर्ण, आणि रवा पण आता सांगते. बघा, रवा लाडू जर आपण करणार आहोत 0 नंबरच्या साईजचा रवा घेऊन तर पाकाचं प्रमाण थोडं लागतं, आणि जर जाड रवा असेल तर तुम्ही पाकाचं प्रमाण आणि साखरेचंही प्रमाण थोडंसं जास्ती घ्यायचं आहे. चला, तर आपला रवा भाजत आलेला आहे. ते मी चेक करत होती, तर थोडासा कच्चा वाटत होता. मी आणखी 5 मिनिटं रवा भाजून घेते. कंटिन्यू दोन्हीही गॅसवरती हलवत राहायचं आहे. जर तुम्ही इकडं तिकडं गेला रवा किंवा बेसन भाजताना तर खाली चिकटला जातो, त्याच्यामुळे आपल्या पूर्ण लाडवाची टेस्ट बदलते. तर कुठंही न जाता गॅस पुढे थांबूनच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघा, दोन्हीकडेही भाजायचं काम चालू आहे आणि मधल्या गॅसवरती तूप मी कंटिन्यू गरम ठेवलेलं आहे.
बघा परत एकदा तूप घेतलंय थोडंसं आणि ते टाकून घेते. हे 3 पावशर तूप मधलंच तूप आपण वापरतोय लाडवाला. फक्त गरम करायचं आणि मग वापरायचं आहे. चला तर तूप टाकून बेसन चांगलं भाजून घेते. रवाही आपला भाजत आलेला आहे आता पूर्णपणे. तर रवा आपला भाजून झालाय. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता बघा रव्यासाठी बेसन लाडूसाठी आपण सगळ्यात पहिली साखर बारीक करून घेऊया. 1 किलो बेसन लाडूला मी 3 पावशर साखर घेतलेली आहे. म्हणजेच की 750 ग्रॅम साखर आपण बेसन लाडूला घ्यायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही रेडीमेड पिठी साखर वापरणार असाल तर 1 किलो पिठी साखर आपल्या 1 किलो बेसन लाडूसाठी वापरायची आहे. आणि जर मोठी साखर बारीक करून वापरणार असाल तर 3 पावशर म्हणजे 750 ग्रॅम साखर वापरायची. बघा आपण साखर बारीक करून घेतली. आता साखर बारीक करून झालं. ही झाली बेसन लाडूसाठी. आणि आता आपण रव्यासाठी पाक करणार आहोत. तर बघा ह्या 1 किलो रव्याच्या लाडवासाठी मी 3 पावशर साखर घेतलेली आहे. जर तुम्ही जाड रवा वापरत असाल तर तुम्ही 1 किलोला थोडीशी कमी साखर घ्यायची आहे. कारण जो जाड रवा असतो त्याला साखरेचं प्रमाण जास्ती लागतं. चला साखर बुडेल तिथपर्यंतच पाणी ओतून घ्यायचं आहे साखरेमध्ये आणि त्याचा चांगला पाक करून घ्यायचा आहे 1 तारी. बघा एका साईडला गॅस वरती बेसन भाजायचं चालू आहे. रवा भाजून झाला तरीही बेसन भाजायचंच चालू आहे. आणि आता मी एका साईडला पाकही करून घेते. चला तर आपला पाक होतोय तयार. बेसन भाजायचं चाललंय आणि जे हे राहिलं होतं ते सर्व तूप आता ह्या स्टेपला मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे बेसनमध्ये आणि परत एकदा हलवून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचे. तर आपण व्हिडिओत सांगितलं होतं की दूध वापरून बेसनचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर ती स्टेप पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. बघा अगोदर बेसन भाजायचे. बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवतात की अगोदर दुधामध्ये बेसन भिजत टाका आणि नंतर तुम्ही बेसन परता, तर त्याची टेस्ट छान होत नाही. बघा त्यात मी हळद टाकलेली आहे. एकदम छान असा पिवळा कलर येण्यासाठी. कोणताही लिक्विड कलर किंवा खायचा कलर न वापरता हळद वापरा तुम्ही बेसन लाडूसाठी. कलर खूप छान येतो. चला तर आपला पाक पण तयार होतोय आपण बघूया. आणि आता बेसनचा लाडवाचाही आपलं बॅटर तयार होत आलेला आहे. चला तर आता आपला पाक तयार झाला का नाही कसा चेक करायचा ते सांगते. एक प्लेट घेतलेली आहे. बघा त्या प्लेटवरती आपलं चम्मचनी किंवा पळीनी थेंब टाकून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटांनी चेक करायचंय म्हणजे गोळी झाली की नाही ते लक्षात येतं. तरी मी तुम्हाला आता दाखवते. बघा एकदम असा घट्ट पाक न करता चिकटपणा येईल एवढाच पाक करायचा आहे 1 तारी. तर 5 मिनिटाने ह्या पाकाची गोळी तयार होते. त्याच्यामुळे आधी चेक करून घ्यायचंय. जर आपण लगेच चेक केलं तर त्याची गोळी तयार होत नाही आणि मग तो आपला पाक पुढे जातो की आपली गोळी का तयार होत नाही ते बघण्याच्या नादात. चला तर लाडू करत होते तर मध्ये गॅसवरती चहा ठेवून घेतलेला आहे. चहा तर पाहिजे आपल्याला कोणतंही काम करताना, कारण चहामुळे आळस किंवा कंटाळा येत नाही. त्याच्यासाठी मला तर खूप चहा आवडतो. तर मी चहा प्यायण्यासाठी चहा ठेवून घेतलाय. आता आपला पाक तयार होत आलेला आहे. आता मी गॅस पण बंद केलाय. पाक तयारच झालेला आहे आपला पूर्णपणे आणि एका साईडला बेसनही भाजायचं चाललेलं आहे. चला तर आता आपलं बेसन भाजून झालेलं आहे. बेसन भाजायला 25 मिनिटं लागलेत. इकडं आपलं रवा भाजून झाला, पाक तयार करून झाला, तरी आपलं बेसन भाजायचं चाललं होतं. तर आता मी बेसन भाजून झालंय म्हणून गॅस बंद केलेला आहे आणि जो थंड व्हायला रवा ठेवला होता तो घेतलाय आणि आपण गरम केलेला जो पाक आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. दोन्ही जर गरम असेल तर आपले लाडू एवढे छान होत नाहीत, म्हणजे ते शिऱ्यासारखे असे चिकट चिकट होतात. तर दोन्हीही गरम नाही घ्यायचं. पाक गरम असेल तर रवा थंड घ्यायचा आहे. बघा थोडा थोडा करून पाक टाकायचा आहे. आता आपल्याला जेवढा केलाय तेवढा पूर्ण पाक लागणार आहे. तर बघा मी थोडासा टाकून हलवून घेतला आणि परत टाकून हलवून घेणार आहे.
ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे, ती सांगायची विसरली होती. तर पाकामध्ये टाका किंवा रवा भाजून झाल्यावर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड टाका, पण ते टाका, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. चला तर पूर्ण पाक ओतून घेतलेला आहे. हा रवा आणि पाक जो आहे तो 1 तास असाच मुरत ठेवायचा आहे. 1 तासानंतर आपल्याला ह्याचे लाडू बांधायला घ्यायच्यात. तर बघा थोडंसं चिपचिपीत दिसतंय आत्ता ह्या स्टेपला, तर ते नंतर पूर्ण दगडासारखं असं घट्ट होऊन येतं. तर त्याचे लाडू कसे बांधायचे तेही सांगणार आहे, काय ट्रिक वापरलेली आहे ती. बघा हे 1 तास असंच मी भिजत ठेवून देणार आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच तूप आपल्याला साईडनी सोडून घ्यायचे आणि पॅक बंद असं झाकून ठेवायचे, म्हणजे तुपाचा फ्लेवर जो आहे तो खूप छान लागतो ह्याला. त्याच्यासाठी आपण पाक टाकल्यानंतर 1 चम्मच तूप टाकायचे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे. चला तर आता हे झाकून ठेवलेलं आहे, ह्याला 1 तास असंच मुरू द्यायचे. आता आपण बेसन भाजले ते कोमट करून घेतलेलं आहे, गरम बेसन नाही, कोमट केलेलं बेसन आहे, भाजून ठेवलं होतं. आता आपल्याला 1 किलो बेसनसाठी 1 पावशर दूध घ्यायचे. घरीच्या जे फुलपात्र आहे त्याप्रमाणे मोजून घ्या. माझं हे 1 फुलपात्र पावशर दुधाचं आहे बरोबर, म्हणून मी 1 फुलपात्र टाकलेलं आहे. बघा आता दूध टाकल्यानंतर पूर्ण बेसन हलवून घ्यायचे, मिक्स झालं पाहिजे दुधामध्ये. चला तर सर्व बेसन आणि दूध एकत्र करून घेतलेलं आहे. चला तर बेसन हे एकत्र करून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत थोडंसं तूप टाकायचंय. बघा मी 2 चम्मच तूप टाकणार आहे ह्याच्यामध्ये. हे थंड तूप आहे. हे बेसन दुधामध्ये टाकल्यानंतर आपण ह्यालाही 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचे आणि नंतर थोडंसं आपल्याला गरम करायचं आहे. बघा दूध टाकलं आणि तूप टाकलं आणि सर्व हलवून घेतलेलं आहे. आता ह्याला असंच 10 मिनिटं मी ठेवून देणार आहे झाकून, आणि 10 मिनिटानंतरची कृती पुढे दाखवते. चला तर 10 मिनिटं झालेत. बघा आपलं बॅटर अशा पद्धतीने झालेलं आहे बेसन लाडूचं. आता हे जे केलेलं आहे ते परत एकदा मी एकत्र केलं आणि गॅसवरती फक्त गरम होईपर्यंत बेसन हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला साखर टाकल्यानंतर लाडू वळायला सोपं जाईल. त्यासाठी बघा आपल्याला बेसनचं जे बॅटर आहे ते गरम करून घ्यायचंय. चला तर कलर वगैरे किती छान आलेला आहे. मी इथं थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे, बघू शकता. अशा ढिकळ्या वगैरे तयार झालेल्या आहेत, कारण दूध टाकल्यानंतर आपण हलवायला घेतल्यानंतर थोडंसं ढिकळ्या होतात, तर घाबरून जायचं नाही. चला तर ढिकळ्या फोडत बसायच्या नाहीत, फक्त हलवत राहायचंय. एक साधारण 5 मिनिटं हलवायचंय. बेसन आपलं पूर्णपणे गरम व्हायला हवं. चला बेसन आता गरम झालेलं आहे, मी हाताने चेक केलंय. आता जो आहे ते आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि हलवत राहायचे थोडंसं. चला तर हे गरम बेसन जे आहे ते मी एका परातीमध्ये काढून घेतले. आता आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर टाकतानाही थोड्या थोड्या प्रमाणात टाकायची, म्हणजे आपल्या गोडीचा अंदाज घेऊन टाकायची आहे. प्रत्येकाला गोडीचं प्रमाण कमी जास्ती लागतं, तर मी माझ्याप्रमाणे घेतलेले आहे, तर तुम्हीही त्याप्रमाणे घ्या. योग्य होतात, पण तुम्हाला जर थोडेसे कमी गोड आवडत असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमीही करू शकता थोडंसं. बघा मी जवळपास सगळी साखर टाकलेली आहे. 1 वाटी साखर फक्त बाजूला काढून घेतली, ते पण मी टेस्ट करून पुढे वापरणार आहे. बघा साखर टाकल्यानंतर पूर्ण एकत्र करून घ्यायचंय आपल्याला, आणि राहिलेली साखर नंतर टाकून घ्यायची आहे. तर कलर तुम्ही बघू शकता किती छान आलाय. आता तुम्हाला साखर टाकल्यानंतर आपल्या लाडवाचं बॅटर जे आहे ते पूर्ण पांढरट दिसतंय, तर आपण हेच बॅटर मिक्सरला फिरवून घेणार आहे.
त्यामुळे मी सांगितलं होतं की गाठी झाल्या तरी काही हरकत नाही, आपण मिक्सरला फिरवल्यानंतर ते पूर्ण एकजीव होतं आणि तूप जे आहे ते पूर्ण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं व्यवस्थित होतं. तर बघा मी टेस्ट करून बघितली आणि त्याच्यामध्ये साखर लागत होती आणखी, म्हणून मी ही राहिलेली सर्व साखर ह्याच्यामध्ये टाकून घेते. आणि आता हेच बॅटर आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकत्र करून. चला तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर घेऊन फिरवत आहे. तर हे बॅटर फिरवताना असं जास्ती एकदम 2-3 वरती मिक्सर करून फिरवायचा नाही, तर चालू बंद असं करून मिक्सर फिरवून घ्यायचा आहे. जर तुम्ही जास्ती वेळ गरम केलं किंवा फिरवत राहिला तर तूप अगदीच बाहेर येतं, त्याच्यामुळं तसं न करता बंद चालू ह्या प्रमाणात आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे बॅटर. बघा मी हाताने घेऊन दाखवते तुम्हाला, आपला लाडू बांधायला येतोय की नाही असं चेक करून घ्यायचंय. तर असा मुटका तयार झाला म्हणजेच आपलं बॅटर एकदम छान तयार झालेलं आहे. आणि कलरही तुम्ही बघू शकता पूर्ण चेंज झालेला आहे. हळदीमुळे आपल्या लाडवाला खूप छान कलर येतो. रवा न टाकता रवाळ असे हे लाडू तयार होतात दूध टाकल्यामुळं. चला तर मी पूर्ण असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. बॅटर खूप छान तयार झालंय. आता आपल्याला सगळ्यात पहिले ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. बघा पूर्ण काढून घेते आणि याचे लाडू बांधून घेते. आता हे पहा, आपल्याला वरून तूप घ्यायची किंवा कशाचीच गरज पडत नाही, व्यवस्थित अगदी लाडू ह्याचे बांधता येतात. आणि जर तुम्हाला वाटतं की लाडू बांधता येत नाहीत तर तुम्ही थोडंसं तूप गरम करून थोड्या बॅटरमध्ये मिक्स करून तुम्ही लाडू बांधू शकता, पण त्याची आवश्यकता पडत नाही. खूप छान असे हे लाडू बांधायला येतात. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही थोडंसं वरून तूप गरम करून घेतलं तरीही चालेल, काही प्रमाण चुकत नाही. बघा खूप छान असा आपला लाडू बांधून तयार आहे. अशाच प्रकारे मी सर्व लाडू बेसनचे बांधून घेते आणि तुम्हाला दाखवते की रवा लाडूचं आता काय करायचं आहे ते. बघा किती सुंदर असे आपले बेसनचे लाडू तयार झालेले आहेत. तर 1 किलो बेसनमध्ये 2.25 किलोचे लाडू तयार झालेले आहेत. ज्यांना कुणाला याचा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी ही छोटीशी टीप होती. तर बघा 1 किलो बेसन 1 किलो साखर घेतली की 2.25 किलोचे लाडू तयार होतात. तर बघा आता आपण हे पाकामध्ये रवा भिजत ठेवला होता तो कसा झालेला आहे, पूर्णपणे असं दगडासारखा झालेला आहे. आणि तो थोडासा सुट्टा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मिक्सरमध्ये तो फिरवता येईल. तर बघा मी उलटण्याच्या साहाय्याने तो थोडासा सुट्टा करून घेते. सुट्टाही होतो बरं का हे रवा, असं काही नाहीये की दगडासारखा झालाय म्हणजे तो सुट्टा होणार नाही किंवा लाडू बिघडतील. तर बघा मी थोडंसं काढून आपलं बॅटर जे आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. मिक्सरमध्ये हे बॅटर फिरवल्यामुळं आपल्या लाडवाचा कलर जो आहे तो पण पांढरा होतो आणि लाडू जे आहे ते तोंडात टाकता क्षणी विरघळतात, असे रवाळ लाडू तयार होतात. तर बघा रव्याचे लाडू आहेत. हे दिसताना तुम्हाला थोडंसं लालसर दिसतंय, पण हे पूर्ण व्हाईट कलरचे लाडू तयार झालेले आहेत. बघा आता कलर ह्याचा चेंज झालेला आहे. तुम्ही पातेल्यामध्ये आणि परातीमध्ये हा कलर बघू शकता. तर ही छोटीशी टीप होती की आपलं बॅटर मिक्सरला फिरवून घ्या, खूप छान असे लाडू तयार होतात. मी आज थोडं करून सर्व बॅटर फिरवून घेणार आहे आणि कलर तुम्हाला दोन्हीमध्ये डिफरन्स दिसतोय की नाही तेही कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर थोडंसं हाताच्या साह्याने अगोदर काढून घ्यायचं बॅटर आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. बघा किती रवाळ असं बॅटर आपलं तयार झालंय, तुम्हाला क्षणी दिसत असेल. तर आता ह्याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. तर बघा ज्यांना कोणाला लाडूचा बिझनेस करायचा आहे आणि त्यांना एकसारख्या आकाराचे लाडू हवे असतील तर ना, घरातील एक सगळ्यात छोटी आपली प्रसादाची वाटी असती ती वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सगळ्या लाडूचं माप घ्यायचं आहे. बघा मी एक छोटीशी वाटी घेतली आणि न दाबता असं सिंपल भरून घेतलेले आहे. त्याच वाटीने मी माप काढून घेतलं आणि एकसारखे लाडू आता बांधून घेणार आहे. ह्या लाडूला वरून तूप घालायची गरज पडत नाही, तुम्ही बघू शकता, आणि इझिली हा लाडू बांधायला जमतो. तर बघा खूप छान असे लाडू रव्याचेही बांधून घेते
आणि ह्याचा ओलावा जो आहे तो तुम्हाला दिसतोय की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा. चला तर अशाच प्रकारे मी बेसनचेही लाडू बांधून घेतल्यात. त्यावेळेस सांगायचं राहिलं होतं की वाटीच्या मापाने बांधल्यात, तर मी पूर्ण वाटीच्या मापानेच लाडू बांधून घेतल्यात, म्हणजे एकसारख्या आकाराचे लाडू तयार होतात. आणि ह्या लाडवाचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे. ज्यांना कोणाला हे पाहून करायचे आहेत त्यांनी लाडू बनवू शकता, आणि ज्यांना कोणाला ऑर्डर करायची आहे ते ऑर्डरही करू शकतात. याच्या पुढे मी तुम्हाला माझा ऑर्डर नंबरही नक्की देणार आहे. तर ही ऑर्डर आपल्याला जर द्यायची असेल तर कमीत कमी 7 ते 8 दिवस तुम्हाला अगोदर ऑर्डर द्यावी लागेल, जेणेकरून लाडू तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हे सर्व लाडू स्पेशल तुपातले लाडू आहेत, डालडा किंवा तेलाचा वापर केलेला नाही. ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे त्यांनी नक्की ऑर्डर करा, आणि ज्यांना कोणाला बनवायचे आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहून नक्की बनवा. चला तर आजचे दोन्हीही व्हिडिओ तुम्हाला लाडूचे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा, आणि तुम्ही घरी केल्यानंतर त्याची टेस्ट कशी झाली तेही मला कमेंट करून सांगा. माझ्या पद्धतीने केले असतील तर. रवाळदार बेसन लाडू, त्याचबरोबर रवाळदार रव्याचेही लाडू आहेत. तोंडात टाकता क्षणी लाडू विरघळतात असे लाडू तयार होतात. फक्त बेसन लाडू आहेत, पण खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की ते कसे झालेत. त्याच्यामुळे कमेंट करून नक्की सांगा दूध टाकल्यानंतर बेसनचे लाडू खायला कसे लागले ते. आणि पार्सल हे जे आहे ते अशा पद्धतीने आपलं पार्सल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ऑर्डर